विजय स्तंभ आपोआप पडला हा निश्चित शुभ संकेत नाही। त्याचे कारण काय असणार हे आपल्याला माझ्याकडून अपेक्षित असणार। तर हा केवळ श्री शनिदेवांचा प्रभाव आहे। म्हणजे अशा घटना आता घडत राहणार? श्री शनिदेव काय घडवतील हे सांगता येत नाही। गुरुदेव, पण विजय स्तंभ पडला याचा काय अर्थ असू शकेल? विजय म्हणजे काय तर महाराज जिंकले। जिंकल्याची खूण म्हणजे विजय स्तंभ। राजन, आपण राग मानू नये, पण शनिदेवांनी जो सूक्ष्म अहंकार आहे त्याला पाडलंय। आम्ही शरण आहोत श्री शनिदेवांना। आपण काहीतरी मार्ग सुचवा। हे असं असेल तर मला हे मान्य नाही। विक्रमा, तू जरा आता शांत हो। पिताश्री, माझी काहीही चूक नाही। असं तुला वाटतंय विक्रमा? आम्ही सांगत होतो की ज्ञानसभा दुसऱ्या प्रहरात घे, त्याची आवश्यकता नव्हती, परंतु तू ऐकलं नाहीस। हे पहा, श्री शनिदेव जेव्हा राशीत प्रवेश करतात तेव्हा सर्वात महत्वाचा गुण जो अंगी बाळगायला हवा तो म्हणजे संयम। या पुढच्या काळात आपल्याला संयम ठेवायला लागेल। जप, जाप्य, होम, हवन जे काही असेल ते सांगा। त्यांचे स्मरण असू द्या। नीलांजन समाभासम रविपुत्रं यमाग्रजं छायामार्तंड संभूतं तं नमामि शनैश्चरम्। हे म्हणत रहा। कर्म करा, पण श्रेय त्यांना द्या। राजा विक्रमादित्य यांनी श्री शनिदेवांचा अपमान केलाय, त्यामुळे त्यांना पुढची 7.5 वर्ष श्री शनिदेवांच्या परीक्षेला सामोरं जावं लागणार आहे। विक्रमादित्य आणि पद्मसेना यांचा विवाह होईल ही आशा सोडून देऊयात। प्रत्यक्ष श्री शनिदेवांचा ज्यांनी अपमान केला त्याचे काय होईल याची कल्पना कर, म्हणजे समजेल। मी पद्मसेनेसाठी योग्य वर शोधणार असं ठरवलंय। अहो ते तुमच्या डोळ्यात पाणी का काय झालं? थांबा, मी पाणी आणते।
तर राजगुरू आलं होतं ना? हो, त्यांनी सगळं समजून सांगितलंही, पण पिताश्री म्हणताहेत की आपण दुसरं स्थळ पाहूयात. अरे माझ्या कर्मा, मी दुसऱ्या कोणासोबतही विवाह नाही करणार. सगळं तुमच्या मनासारखं होईल बघा. तुम्ही कशाला एवढा त्रास करून घेताय? पद्मसेना, मी बोलले यांच्याशी, पण हे काही ऐकायलाच तयार नाहीत. त्यांनी काही राज्यात संदेश सुद्धा पाठवलेत. माझी सहमती तुम्ही घेणार आहात की नाही? तू शांत हो पद्मसेना, आपण बघू काय करता येईल. महाराज कृपया थांबा, मला बोलायचंय आपल्याशी. बोल वेताळ. मला कृपया सांगा, माझी मुक्तता कधी होणार? विक्रमादित्य सामान्य मनुष्य नाही. त्याच्या गुणांमुळे देवही त्याचा आदर करतात. त्याने तुला वश केलं आहे, तोच तुला मुक्त करेल. पण कधी देवा? त्याने मला बंधनात ठेवलंय, त्यात मी कंटाळलोय. माझे गण मला बोलवतात, पण त्यांच्या सोबत मला जाताही येत नाही. मला ठाऊक आहे वेताळ, तुझे पुढचे दिवस विक्रमादित्याच्या भविष्याशी जोडलेले आहेत. म्हणजे काय देवा? मी विक्रमाच्या राशीत प्रवेश केला आहे. पुढची 7.5 वर्ष त्याच्या राशीत विसवणार आहे. म्हणजे पुढची 7.5 वर्ष तुझीही मुक्तता नाही. खूप आशा ठेवून होतो की तुम्ही यातून मला मार्ग दाखवाल. तू एवढी प्रार्थना करतो आहे, तर मी तुझ्यासाठी एक करू शकतो. सांगा देवा. विक्रमाचे जिथे राज्य नाही तिथे तू जाऊ शकतोस, असा आशीर्वाद मी तुला देऊ शकतो. म्हणजे विक्रमाच्या राज्याच्या सीमा जिथे संपतात त्या ओलांडून मी जाऊ शकतो? होय. माझ्यासाठी ही खूप मोठी पर्वणी आहे देवा. सुखी रहा. शनिदेवा, आपण किती दयाळू आहात. नीलांजन समाभासं रविपुत्रं यमाग्रजं छायामार्तण्ड संभूतं तं नमामि शनैश्चरम्. कधी आलास रात्री? ब्राह्म मुहूर्त झाला होता. बरं, पूजा कशी झाली? उत्तम. मी आणि राजपुरोहित दोघांनीही अनुष्ठान होईपर्यंत आसन सोडलं नाही. मग तुला आता विश्रांती घ्यायला हवी. आता विश्रांती नाही, जोपर्यंत शनिदेवांची कृपा होत नाही तोपर्यंत स्वस्थता नाही. विक्रमा, तू एवढं करतो आहेस तर नक्की सगळं चांगलं होणार. तू स्वतःची काळजी घे. मी तुम्हाला तेच सांगणार होतो.
माझं या सगळ्यामध्ये काय होईल ते मला ठाऊक नाही. तुम्ही तुमची काळजी घ्या. तू आमची काळजी नको करूस. एक सांगायचं होतं तुला. कशाविषयी? तुझ्या विवाहाचा विचार करूया. माते, इथे माझं काय सुरू आहे आणि तुम्ही काय विचारत आहात? विक्रमा, आम्ही दोघं आता तुला आणखी किती दिवस पुरणार आहोत? तुला तुझ्या आयुष्यात आता कोणी अर्धांगिणीची सोबत नको का? मला आता कुणाचीही सोबत नकोय. विक्रमा, तू इतका का चिडतोयस? मग काय करू? एक ज्ञान सभा काय घेतली, हे दुष्ट चक्र सुरू झालं. त्यातून बाहेर पडायचं बघू की विवाह करू? विक्रमा, मी काय सांगते ते ऐक. चंद्रसेन महाराज यांची कन्या पद्मसेना ही खूप गुणी आणि तुझ्यासाठी अगदी योग्य वधू वाटते आहे. एकदा पाहून तर बघ. तुम्हाला समजत कसं नाही? आधी मला आहे त्या परिस्थितीतून बाहेर पडायचं आहे. तुम्ही मला या गोष्टी नका सांगू. विक्रमा, क्रोध आवर, शांत हो. आम्ही तुला आता नाही त्रास देणार, पण तू तुझी काळजी घे. येतो आम्ही. चला. गुरुदेव, आपल्याकडे जे ज्ञान आहे त्याचा अनुभव आम्ही घेतला आहे. आता आपण आम्हाला सांगा की पद्मसेनेचा विवाह करायचा आहे तर वर कोणत्या दिशेला असेल, व तसेच विवाह लवकर होण्यासाठी काय उपाय आहे? एक महत्त्वाची गोष्ट आहे, मी ती आपल्याला सांगितली नाही. कोणती गुरुदेव? आपण पद्मसेनेचा विवाह तिच्या इच्छेविरुद्ध करायला जाल तर त्यात विघ्न येऊ शकतं. पण गुरुदेव, मी माझ्या कन्येच्या विवाहासाठी 7.5 वर्ष नाही थांबू शकत. आपण काहीही उपाय सांगा, पण विवाह तात्काळ व्हायला हवा. असं असेल तर पद्मसेनेचा विवाह आधी एका झाडासोबत लावायला पाहिजे, तोही गुप्तपणे, मध्यरात्री. आणखी कोणता दुसरा उपाय नाही का? नाही. आपण हाच उपाय करूया. मी असा कधी वागत नाही. हे काय होते माझ्यासोबत? माझं माझ्यावरच नियंत्रण सुटत चाललंय. हे सगळं शनिदेव माझ्या राशीत आल्यामुळे होतंय का? प्रणाम महाराज. पहाटेपर्यंत आपले अनुष्ठान सुरू होते म्हणून सकाळी लगेच आलो नाही. मी स्नान केलं आणि अनुष्ठान झाल्यापासून जागाच आहे. आपण भोजन करून विश्रांती घ्यावी महाराज. नाही, आधी माझ्या राज्यात काय परिस्थिती आहे ते सांगा. एक चांगली गोष्ट आहे की सगळी प्रजा आपल्या बाजूने बोलते आहे. त्यांचा तुमच्याविषयी आदर आहे.
आणि तुमच्यावर विश्वासही आहे. हे ऐकून समाधान वाटलं. परंतु महाराज, लोकांमध्ये एक संभ्रम आहे. कसला? आपण आणि वेताळ हे काय प्रकरण आहे हे लोकांना समजत नाहीये आणि त्यामुळे अनेक तर्क काढले जात आहेत. मग मी काय करणं अपेक्षित आहे प्रधानजी? हे केवळ मी आपल्या कानावर घातलं आहे महाराज. याविषयी आपण जर काही करू शकलात तर उत्तम, कारण महाराज आपली कीर्ती दिगंत आहे. त्याला कुठे डाग लागू नये अशी माझी इच्छा आहे. या विषयाचं काय करायचं ते मी पाहतो. आज्ञा असावी. मी गूढ शास्त्राची साधना करतो याचं स्पष्टीकरण मी कुणाला का द्यायचं? आपण आता या सगळ्या संसार सुखातून मोकळे होऊया. परमेश्वराची भक्ती करूया. तेच आता आपल्यासाठी उत्तम राहील. तुमचा हा निर्णय मला मान्य नाही, पण तुमच्या सोबत येणं मला भाग आहे. आपण इथे कितीही राहिलो तरी मागे काहीतरी उरणारच. ते कधीही न संपणार आहे. त्यामुळे आपण आता कशात नको अडकायला. जशी तुमची इच्छा. हे काय आहे पिताश्री? माते, ही वस्त्र घालून तुम्ही कुठे निघाला आहात? आम्ही वानप्रस्थाश्रम स्वीकारतो आहोत. पण का? इथे मी संकटात असताना तुम्ही मला एकटं सोडून चालला आहात? विक्रमा, तू इतका मोठा झाला आहेस की तुझे सगळे निर्णय तू स्वतंत्र घेऊ शकतोस. आम्ही असलो काय नसलो काय काही फरक पडत नाही. असं कसं होईल? मी विवाहाच्या प्रस्तावाला होकार दिला नाही त्याचा राग आहे ना? ठीक आहे, आपण त्यांना संदेश पाठवू. तुम्ही कुठेही जायचं नाही. विक्रमा, आम्ही निर्णय घेतलाय. पण मी तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाही. उज्जैनचा राजा क्षत्रिय सम्राट बुद्धिशाली शौर्यवान आणि उदार राजा विक्रम. वेताळ, वेताळ समोर ये. वेताळ, 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 वेताळ. कुठे लपून बसला होतास? भेटला का नाहीस? विक्रमा, काय परिस्थिती करून ठेवली आहेस? मी? हा सगळा गोंधळ तुझ्यामुळे झाला आहे. आता मला माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. वेताळ, आता कोणताही प्रश्न नाही
आणि उत्तरही नाही. हे खूप महत्वाचं सांगणार आहे तुला विक्रमा. मी सांगेन तेच महत्वाचं आहे. दुसरं तिसरं काही महत्वाचं नाही. मी जेव्हा तुमच्याकडे पाहत नाही, तुम्ही तुमच्या पद्धतीने जगत असता, तेव्हा तुमच्या हातात एक गोष्ट असते, ती म्हणजे तुम्ही सत्याच्या किती जवळ आहात. माझी जेव्हा तुमच्यावर दृष्टी पडते तेव्हा मात्र सगळ्या गोष्टींचा हिशोब होतो आणि मी तुमचं सगळं आयुष्य ढवळून काढतो.